नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेट बोर्ड असेल, एमएसटी सीईटी असेल किंवा नीट जेईई असेल, या सर्व परीक्षांना उपयुक्त असे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज या चॅप्टरवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण आज काय डिस्कस करणार आहोत. याचा निश्चित फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला होणारा आहे. फक्त एकच करायचं आहे की या यश अकॅडमीचे जे काही इथून पुढे येणारे व्हिडिओज असणारे आहेत ते तुम्हाला मिळावेत असं वाटत असेल तर हा चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन बेल प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला ते व्हिडिओज मिळत जातील. आपण सुरुवातीला क्वेश्चन पहा, इथं दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स अंडरगोज न्यूक्लियोफिलिक substitution reaction most easily. Here 4 options are given. इथं बेन्झीन रिंगला Cl जोडलाय, बी मध्ये बेन्झीन रिंगला Cl आणि मिथाइल ग्रुप आहे पॅरा पोझिशनला, सी मध्ये क्लोरोबेन्झीन आहे आणि पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप जोडलेला आहे, डी मध्ये क्लोरोबेन्झीन पॅरा पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप जोडलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला माहित पाहिजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स मुळे नेमकं काय होतं. म्हणजे इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन लवकर कोणामध्ये घडेल, म्हणजे Cl जो असणार आहे CCl बॉन्ड हा लवकर कोणामध्ये ब्रेक होऊन तिथं दुसरा न्यूक्लियोफाइल येऊ शकेल. तर तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लाईक NO2 जर बेन्झीन रिंगला जोडलेला असेल तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मात्र फास्ट होऊ शकतात. त्यामुळे इथं करेक्ट आन्सर ऑप्शन जर आपण विचारात घेतलं तर करेक्ट ऑप्शन सी आपल्याला असणार इथं दिसतंय की प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन greatly increases the reactivity of haloarenes towards nucleophilic substitution or substitution of halogen atom. म्हणजे इथं C is the correct answer. Chlorobenzene reacts with magnesium metal in presence of dry ether to give a compound A, which further reacts with ammonia to yield phenol, मिथाइल बेन्झीन, बेन्झीन और ॲनिलीन. म्हणजे इथं तुम्हाला माहित पाहिजे की क्लोरोबेन्झीन जो असणार आहे तो असा असेल, त्याबरोबर जर मॅग्नेशियम मेटलची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर केली तर CCl बॉन्ड जो असणार आहे तो ब्रेक होतो आणि Mg ऍड होतो आणि देन इट रिएक्ट्स विथ अमोनिया. बरोबर आहे. तर अमोनिया मधला जो NH बॉन्ड जो असणार आहे तो हायड्रोजन त्यातला तो काढून घेईल आणि त्यापासून बेन्झीन तयार होईल. म्हणजे इथं हायड्रोकार्बन ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स ही तयार केली जातील. सो करेक्ट ऑप्शन इज सी, दॅट इज बेन्झीन. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स वेस्ट्रोसोल? 4 ऑप्शन्स आर गिवन आणि इथं मात्र सगळे Cl ॲटम दिसत आहेत आणि नेमकं मग कोणतं वेस्ट्रोसोल असणार आहे हे तुम्हाला परफेक्ट स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं असणार आहे. तर बी करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. तर यामध्ये वेस्ट्रॉन इज कन्वर्टेड इनटू वेस्ट्रोसोल बाय रिएक्टिंग इट विथ बेरियम क्लोराइड और लाइम ऑन हीटिंग. म्हणजे इथं या पद्धतीनं इथं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळं करेक्ट आन्सर ऑप्शन कुठला असणार आहे, तर यामध्ये बी असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच्ड विथ द गिवन एक्झाम्पल? म्हणजे इथं तुम्हाला बेन्झिलिक हलाइड म्हटलंय आणि त्याचं स्ट्रक्चर दिलंय, बी मध्ये आलेली क्लोराइड आणि त्याचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. म्हणजे एक एक्झाम्पल आपण म्हणूया जनरल फॉर्मॅट मध्ये, अरिल हलाइड, अल्काइल हलाइड. म्हणजे यामध्ये असं तुम्हाला शोधायचं आहे की उदाहरणार्थ अरिल हलाइड आहे, त्याचं एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते बरोबर आहे की नाही हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. तर यामध्ये बेन्झिलिक हलाइड जर आपण पाहिलं तर बेन्झिलिक हलाइड मध्ये काय असतं, तर हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp3 hybridized carbon atom which is directly attached to aromatic ring or benzene ring.
पण या स्ट्रक्चर मध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की दिस हॅलोजन ॲटम इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, परंतु तो इट इज नॉट अटॅच टू एरोमॅटिक रिंग. म्हणजे हे इथं मॅच होत नाही. त्यामुळे करेक्ट जे आन्सर याचा असणार आहे, करेक्ट ऑप्शन ए, बेन्झिलिक हलाइड. Consider the following reaction. CH3CH2Br plus sodium cyanide gives CH3CH2Cn ethyl cyanide plus sodium bromide. The reaction will be the fastest in. मला रिएक्शन दिलेले आहे, तर या रिएक्शन मध्ये या दिलेल्या सॉल्व्हंट पैकी कोणता सॉल्व्हंट वापरल्यानंतर रेट ऑफ रिएक्शन वाढेल? मग इथेनॉल, मिथेनॉल, वॉटर. ही जर आपण पाहिली तर या सगळ्यांच्या मध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं OH बॉन्ड जो असणार आहे तो इट इज अ पोलर बॉन्ड. म्हणजे हे पोलर सॉल्व्हंट तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु NN डायमिथाइल फॉर्मामाइड जो असणार आहे हा मात्र पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट असणारा आहे. त्यामुळे डी ऑप्शन हे इथं करेक्ट असणार आहे. याचं स्ट्रक्चर पहा, HC डबल बॉन्ड O NCH3 ट्वाइस. म्हणजे NN डायमिथाइल फॉर्मआमाइड हे जर वापरलं तर काय होतं पहा, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट युजुअली डिक्रीजेस द रेट ऑफ SN2 रिएक्शन. म्हणजे इथेनॉल, मिथेनॉल, वॉटर हे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट्स आहेत. म्हणजे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट deactivates nucleophile by stabilizing it. त्यामुळे you have to use, so the reaction follows SN2 mechanism and favored by polar aprotic solvent, that is NN dimethyl formamide. Which is the best reagent for carrying out following conversion? Tertiary butyl iodide to tertiary butyl fluoride. म्हणजे इथं पहा, NaF दिलाय, LiF दिलाय, RbF दिलाय, KF दिलाय. म्हणजे इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथं काय असणार आहे. तर यामध्ये सोडियम, लिथियम, पोटॅशियम आणि रुबिडियम हे जे मेटल्स असणारे आहेत, यामध्ये ॲटॉमिक साईज कोणामध्ये जास्त आहे पहा, तर रुबिडियमच्या बाबतीमध्ये असणार आहे. त्यामुळं RbF हा बॉन्ड इथं काय होईल, लवकर ब्रेक होईल आणि इथं टर्शियरी ब्युटाइल फ्लोराइड हे लवकर मिळू शकतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन सी, RbF. Rb has large atomic size than others, so RbF has a greater tendency of ionization. What is the chemical composition of Nicol prism? Barium carbonate, calcium carbonate, magnesium carbonate, calcium sulfate. तर यातलं करेक्ट आन्सर ऑप्शन काय असणार आहे? बी, calcium carbonate. It is made up from pieces of calcite, a crystalline form of calcium carbonate. हे लक्षातच ठेवा. The most suitable reagent for the following conversion is. इथं ethyl alcohol दिलंय. Ethyl alcohol is converted into ethyl iodide. So which of the following is the most suitable reagent for this conversion? Sodium iodide in concentrated H2SO4, sodium iodide in acetone, sodium iodide in phosphoric acid, that is H3PO4, or HI in zinc chloride. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन जे असणार आहे ते सी इथं असणार आहे, सोडियम आयोडीन फॉस्फॉरिक ऍसिड. कारण या दोन्हीमध्ये पण HI तयार होतं, परंतु इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड त्याचं विघटन होतं आणि देअर इज अ फॉर्मेशन ऑफ आयोडीन. बट इन when sodium iodide in phosphoric acid is used, it forms a stable HI. So correct answer is a C. The correct decreasing order of halogen acids in the following reaction is. इथं आता रिएक्शन दिली, अल्कोहोल ROH plus HX gives RX plus HOH. आणि इथं तुम्हाला हॅलोजन ऍसिड्स जी HF, HCl, HBr, HI असणारे आहेत, यांची अल्कोहोलवर रिएक्शन केल्यानंतर कुणाची रिएक्टिव्हिटी
किंवा ऑर्डर जी असणार आहे रिॲक्टिव्हिटीची तुम्हाला विचारात घ्यावी लागणारी आहे. आणि इथं डिक्रीजिंग ऑर्डर त्यांनी विचारात घेतलेली आहे. तर डिक्रीजिंग ऑर्डर ॲटॉमिक साईजचा विचार जर केला तर फ्लोरीन टू आयोडीन ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. त्यामुळं बॉन्ड लेंथ काय होते, वाढत जाते आणि त्यामुळं HI, HBr, HCl आणि HF ही ऑर्डर यामध्ये असणारी आहे. त्यामुळं करेक्ट ऑप्शन इज सी, HI ही डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळेल. Which one of the following is more suitable method for preparation of extra pure alkyl chloride? एक्स्ट्रा प्युअर अल्काइल क्लोराइड म्हणलं की लक्षात ठेवायचं काय असणार आहे, सी करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. ROH, थायोनिल क्लोराइड आणि पिरिडीन, म्हणजे हे काही गोष्टी तुमच्या लक्षामध्ये असणं अपेक्षित आहे. करेक्ट ऑप्शन सी, ROH, थायोनिल क्लोराइड in presence of pyridine. The most suitable reagent for the following conversion is, here CH3CH2Br is converted into CH3CH2NC, not CN, NC, म्हणजे इथाइल आयसोसायनाइड मध्ये रूपांतर त्याचं होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला HCN वापरावं लागेल, अल्कोहोलिक केसिन वापरावं लागेल, अमोनियम हायड्रॉक्साईड वापरावं लागेल का अल्कोहोलिक AgCN. तर करेक्ट आन्सर ऑप्शन इज डी, अल्कोहोलिक AgCN. का तर AgCN बॉन्ड इज अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड, सो अटॅचमेंट टेक्स प्लेस थ्रू नायट्रोजन अँड नॉट कार्बन, आणि त्यामुळं इथं NC तयार झालेलं पाहायला मिळतं. Which of the following solvent is used in Finn-Kelliston reaction? Chloroform, कार्बन टेट्राक्लोराइड, मिथॅनॉल, कार्बन डाय सल्फाइड. फिन-केलिस्टन रिएक्शन मध्ये जो सॉल्व्हंट वापरणारा आहे तो मिथॅनॉल असणारा आहे. और ॲसिटोन मे बी युज्ड, म्हणजे सोडियम पोटॅशियम क्लोराइड और ब्रोमाइड formed is insoluble in methanol or acetone. त्यामुळे मेन प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट सेपरेट करणं सोपं जातं. Which among the following metal fluoride is not suitable in Swartz reaction? म्हणजे कुठलं मेटल फ्लोराइड हे सुटेबल नाही. AsF3, COF3, HgF2, सोडियम फ्लोराइड. तर सोडियम फ्लोराइड हे करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. So correct option D, sodium fluoride. Heavy metal fluorides are used. Reaction is carried out in polar protic solvent like water or ethanol. Which among the following compound is an example of benzylic halide? म्हणजे मगा पाहिलं आपण पहा, बेन्झिलिक हलाइड म्हणजे काय, हॅलोजन atom is attached to sp3 hybridized carbon atom which is directly attached to aromatic or benzene ring. तसं जर पाहिलं तर इथं पण Cl attached to sp3 hybridized carbon atom but it is not attached to aromatic ring. In this case sp3 hybridized carbon atom ला जोडलाय and it is attached to aromatic ring. इथं तसं ते पाहायला मिळत नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन A. In benzylic halide, halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is further attached to benzene ring. How many total atoms are present in one molecule of toluene? 10, 14, 15, 17. यासाठी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहित असणं अपेक्षित आहे. दिस इज द टोलिन, म्हणजे मिथाइल ग्रुप इज अटॅच्ड टू बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग म्हटलं की 6 कार्बन आणि मिथाइल ग्रुप मधला एक कार्बन, 7 कार्बन ॲटम झाले आणि हायड्रोजन किती असणारे आहेत, 8. सो टोटल इज 15. करेक्ट ऑप्शन सी, 15. The major product in the following reaction is, इथं रिएक्शन दिलेलं आहे पहा, बेन्झीन रिंग आहे इकडं, मिथॉक्सी ग्रुप आहे इकडं, CH डबल बॉन्ड CH3 आहे आणि एरोवर HBr एक्सेस मध्ये म्हटलेला आहे हीट. तर या प्रॉडक्ट पैकी तुम्हाला कोणता प्रॉडक्ट म्हणजे कोणतं करेक्ट ऑप्शन असणार आहे ते शोधायचं आहे. त्यासाठी रिएक्शन पहा. इथं फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं तर इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन होते, म्हणजे H+ आणि Br- मधून
H+ हा इलेक्ट्रोफाईल ऍड होतो आणि इथं CHBr CH2 CH3 तयार होतं फर्स्ट स्टेप मध्ये. आणि सेकंड स्टेप मध्ये मात्र काय होतं, तर हा जो मिथॉक्सी ग्रुप बेन्झीन रिंगला जोडलेला आहे, इथं H येईल आणि इथं Br येईल. त्यामुळं हे स्ट्रक्चर फायनल इथं आपल्याला मिळणार आहे. ते कुठं आहे ते शोधायचं आहे. The correct option is a B. Which of the following is formed by Finn-Kelliston reaction? Alkyl bromide, alkyl chloride, alkyl fluoride, alkyl iodide. कोणतं तयार होतं? D ऑप्शन करेक्ट आहे, अल्काइल आयोडाइड. Which among the following reactions is used for the preparation of alkyl fluorides from alkyl bromides? म्हणजे alkyl preparation of alkyl fluorides from alkyl bromides. Swartz reaction, Finn-Kelliston reaction, Woods reaction, Stephan reaction. आन्सर काय असणार आहे? करेक्ट ऑप्शन ए, Swartz reaction. In Swartz reaction, CH3Br plus M chloride म्हटले पा, give CH3F byproduct M bromide. M represents, म्हणजे इथं जो M फ्लोराइड मध्ये जो M असणार आहे तो दिलेल्यापैकी कोणता असणार आहे? निकेल, Sb, Fe, Mn. तर बी करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन बी, Sb. आयडेंटिफाय आयसोसायनोइथेन फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड्स. तुम्हाला दिलेली कंपाऊंड्स आहेत त्यातून आयसोसायनोइथेन शोधायचं आहे. तर आयसो म्हणजे काय असणार आहे? तर NC असणार आहे. आणि इथेन म्हणजे कार्बनची संख्या किती असणार आहे? 2. म्हणजे 2 कार्बन आणि NC ग्रुप जोडलेला जिथं असेल, म्हणजे हे 2 कार्बन इथं CN आहे, हे 2 कार्बन इथं NC आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे पहा? डी, CH3 CH2 NC आयसोसायनोइथेन. मला वाटतंय हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला उपयोगी पडणारा आहे. धन्यवाद.